शिवाय आकार प्राप्त होत नाही हे निर्विवाद सत्य आहे. मात्र त्याचबरोबर इच्छित ध्येय गाठण्यासाठी महत्वाकांक्षेची नितांत आवश्यकता असते असं जनार्दन पाखरे यांचं ठाम मत आहे. प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देऊन आणि कोणत्याही प्रश्नाचा ओहापोह न करता स्लोली बट शुअरली या तत्वानं त्यांनी आजखे विपुल असं लेखन केलेलं आहे. श्री पाखरे यांनी 200 कविता, 10 कथा, 200 चारोळ्या, एक कौटुंबिक नाटक, साईबाबांची 200 भक्तिगीतं लिहिली असून विचारधन, श्री साई स्तुती, साई अभंगमाला भाग 1 इत्यादी पुस्तकं लेखक या नात्यानं प्रकाशित केलेली आहेत. संत विभूती या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक आहेत. सांगली आणि कोल्हापूर आकाशवाणीवर कथा, कविता, चिंतन असे अनेक कार्यक्रम गेली 15 वर्ष त्यांनी सादर केलेले आहेत. नुकतीच त्यांची देवाची द्वारी ही प्रवचनाची ऑडिओ कॅसेट प्रकाशित झालेली आहे. त्यांचे विविध लेखन अनेक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेला आहे. त्यावेळी हा विषय पाखरे यांनी अत्यंत कुशलतेने हाताळला असून तो रसिक मान्यही झालेला आहे. तसे संत रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक लिहिले ते 4 ओळींचेच होते. मात्र त्याला भक्तीची चौकट होती. सन्मार्गाचे ते श्लोक म्हणजे जीवन प्रवाहातील मजबूत अशी पाऊलवाट आहे. भक्ती, कर्तव्य, विनम्रता, स्वाभिमान आणि उत्कृष्ट मार्गदर्शनाचा सुरेख संगम संत रामदास यांनी मनाच्या श्लोकातून विशद केला. मानवी मनाला केंद्रबिंदू मानून त्यांनी श्लोक लिहिले. चारोळी हे अत्यंत कमी शब्दात जगा आणि जगू द्या हे समजावून सांगण्याचं प्रभावी असं साधन आहे. एखादी कादंबरी एका वेळी एकाच वाचनाला करू शकेल, किंबहुना तिचं वाचन दीर्घकाळ करावं लागेल. मात्र कविता किंवा चारोळीमधून त्याचा सारांश थोडक्यात अगदी सहजगत्या व्यक्त होतो. म्हणूनच त्यांनी राजकीय, सामाजिक, कौटुंबिक, भ्रष्टाचार, स्वार्थ, प्रेम अशा विविध विषयांवर प्रबोधनात्मक अशा चारोळ्या लिहिल्या. चारोळीमध्ये मानवी मनाचं प्रतिबिंब कधी हळूवारपणे तर कधी भोंगी पुढाऱ्यांना हसत हसत चिंतेत रेखाटलेला आहे. तसे त्यांचे अनेक ठिकाणी पाऊस चारोळ्यांचा या नावानं कार्यक्रम झालेला आहे. मनोरंजनातून जनजागृती हा त्यांचा कार्यक्रमांचा मुख्य उद्देश आहे. असंख्य काव्य रसिकांनी उदंड प्रतिसाद देऊन त्यांचा यथोचित असा गौरव सुद्धा केलेला आहे. माझ्या लेखनावर असंख्य रसिकांनी निर्यात केले. त्याने माझं अभिमान जपलं. म्हणून तीच माझी श्रद्धास्थान आहे, स्फूर्तीस्थान आहे. तसा प्रत्येक चारोळीला इतिहास आहे, पार्श्वभूमी आहे. कुठे जन्मेजन करणारे विरहाचे प्रसंग तर कुठे आंतरिक मनापासून साथ घालणारा निखळ प्रेमाचा भावस्पर्श. कार्यालयातील भ्रष्टाचार, ढोंगी पुढाऱ्यांनी जनसेवेचं पांघरलेलं पांघरून तर कुटुंबामध्ये असलेला विस्कळीतपणा, सामाजिक स्थिती अशा विविध विचारातून हा चारोळीचा प्रवास होत राहतो. माझ्या जीवन प्रवासातील सुखदुःखांचा आणि क्षणाक्षणांचा मी आर्जन करून आहे. याचं कारण या क्षणाने मला माझं मन मोकळं करण्याची संधी दिली, शिवाय आत्मिक आनंदी प्रवास केला. जगताना मी तडजोड केली ती परिस्थितीची, मात्र तत्वाची तडजोड मला मान्य नाही. मी तसं मित्रांवर प्रेम केलं, अगदी तसंच शत्रूवरही केलं. मला वाटतं याच दरम्यान आत्मपरीक्षणात प्रारंभ होतो आणि आपण परस्पराशी सुसंवाद साधू शकतो. आज आपणासारख्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एक नाविन्यपूर्ण प्रयोग आम्ही सादर करतोय, पाऊस चारोळ्याचा. आपणासारख्या जाणकार रसिकांच्या मनाशी थेट संवाद साधण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. आपणाशी सुसंवाद साधत आहे श्री तात्यासाहेब मोरे, सौ स्वाती मुजुमदार, सौ कीर्ती खांडके आणि तेजस्वी गुरव. तांत्रिक सहकार्य राजेंद्र कळंबे. ऐकूया तर पाऊस चारोळ्याचा, पाऊस चारोळ्याचा.
लेखक, निवेदक, संकल्पना आणि निर्मिती जनार्दन पाखरे कागद. शब्द फुलांचं सौंदर्य हा अवर्णनीय गजरा आहे. शब्द फुलांचं सौंदर्य हा अवर्णनीय गजरा आहे. असंख्य चारोळी रसिकांना माझा मानाचा मुद्रा आहे. माझा मानाचा मुद्रा. सुख दुःखाचा संगम म्हणजे आपले जीवन होय. तसं पाहिलं तर संघर्षविना जीवनास अर्थ येत नाही असं या कवीचं मत आहे. या संघर्षमय जीवनाकडे संवेदनशीलतेनं पाहिलं तर काव्य जन्माला येतं. तसं कवीनं आजवर खूप खूप सोसलं आहे. क्षणभर येणारं सुख मात्र मानवाला दुःखाच्या सागरात मुक्कामाला घेऊन जातं. हा कवीचा स्वानुभव आहे. त्यामुळे त्यांची दुःखाशी अवीट अशी मैत्री झाली. म्हणूनच कवी म्हणतो, जगणे जणू हमाली मरणात मौज वाटे. जगणे जणू हमाली मरणात मौज वाटे. स्वानुभवाचे माझ्या हृदयात तीक्ष्ण काटे. स्वानुभवाचे माझ्या हृदयात तीक्ष्ण काटे. परिस्थितीपेक्षा मनस्थितीवर भर देणारा हा कवी आनंद झाला तर बेहोश होत नाही आणि निराश झाला आणि दुःखी झाला तर निराश होत नाही. हे त्यांच्या अनेक चारोळीतून आपल्याला प्रकर्षाने जाणवतं. कुटुंब असते. आज मात्र विभक्त कुटुंब पद्धतीनं मानवी मनाचे संतुलन बिघडले. प्रेम, आदर, स्नेह, जिव्हाळा हे 6 शब्द निरर्थक झाले. एखाद्या यंत्रमानवाप्रमाणे घरचा करता कर्तव्याच्या नावाखाली नैतिकतेची बंधने ओझे समजून वाहते. कुटुंबातील घटक सुद्धा त्याचा आदर प्रथमात ठेवतात. त्यामुळे त्याच्या मनाचा गोडमारा होते. सावलीसाठी झाडाने कधीच तक्रार केली नाही. सावलीसाठी झाडाने कधीच तक्रार केली नाही. मात्र अखेरपर्यंत सावलीला झाडाची व्यथा कळली नाही. झाडाची व्यथा कळली नाही. घर कुटुंबाचं असतं. घर कुटुंबाचं असतं त्याला प्रेमानं फुलवायचं असतं. घर कुटुंबाचं असतं त्याला प्रेमानं फुलवायचं असतं. एकानं टाळलं तर दुसऱ्यानं सावरायचं असतं. एकानं टाळलं तर दुसऱ्यानं सावरायचं असतं. शब्द आणि सुरांसारखे 2 मनांचे नाते असावे. शब्द आणि सुरांसारखे 2 मनांचे नाते असावे. रुसणाऱ्या क्षणांनाही भावुकतेने आपले करावे. रुसणाऱ्या क्षणांनाही भावुकतेने आपले करावे. त्या पालातील संसार थाटात असतात. पालातील संसार थाटात असतात. शब्दांच्या पलीकडे सर्वांना जाता येत नाही. शब्दांच्या पलीकडे सर्वांना जाता येत नाही. म्हणूनच त्यांना जीवनगीत कधीच सुरेल गाता येत नाही. म्हणूनच त्यांना जीवनगीत कधीच सुरेल गाता येत नाही. भोग भोगून संपतात. भोग भोगून संपतात तिथं वशिला नसतो. भोग भोगून संपतात तिथं वशिला नसतो. पूर्वसंचिता विना जीवनाला कोणताच अर्थबोध नसतो. कोणताच अर्थबोध नसतो. शब्दापेक्षा स्पर्श नक्कीच बोलका असतो. शब्दापेक्षा स्पर्श नक्कीच बोलका असतो. मनातील भावभावनांचा तो मातीचा साक्षीदार असतो. तो मातीचा साक्षीदार असतो. समाज
या शब्दाची व्याख्या करताना कवी म्हणतो की ज्याच्यामध्ये समज आहे तोच खऱ्या अर्थाने समाज होय. केवळ स्वार्थासाठी जगणारी माणसं कवीला मृतवत वाटतात. धावणाऱ्या मनाला एकदा थांबून मी विचारलं. धावणाऱ्या मनाला एकदा थांबून मी विचारलं, धावायचं जर होतं तुला मानवास का निवडलं? धावायचं जर होतं तुला मानवास का निवडलं? श्रेष्ठ नातं रक्ताचं असं मानतात. मात्र कवीला मानलेली नाती अनमोल वाटतात. असं नव्हे तर ते स्वानुभवाने सांगतात, स्वार्थाचा स्पर्श होईपर्यंत नाती ही बावन्न कशी सोनं असतात. मात्र एकदा का स्वार्थाचा स्पर्श झाला की ती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतात आणि नाती माती होतात. कवी म्हणतो, पती पत्नीचं नातं सर्व नात्यांना जन्म देतं. पती पत्नीचं नातं सर्व नात्यांना जन्म देतं. म्हणूनच कुठं रामायण तर कुठं महाभारत घडतं. म्हणूनच कुठं रामायण तर कुठं महाभारत घडतं. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा उदात्त असावा लागतो. सर्व प्रश्नांच्या मुळाशी मन नावाची शक्ती असते. माळरानावर कालामध्ये राहणाऱ्या माणसांचं एक वेगळंच कुटुंब असतं. मुलांना शाळा नाही तसा त्या पालात तेव्हाराही नाही. उदाहरण माळावरती सारी माणसं रक्ताच्या नात्याने नसून नैतिकतेच्या लौकिक परिणामात चिकटून असतात. त्यांची पालं उडेपर्यंत ते त्यांचं खरं खरं गाव असतं. आलिशान बंगल्यापेक्षा ते आनंदात असतात. कारण त्यांना मतभेदाच्या, गलिच्छ राजकारणाचा आणि संशयाचा स्पर्श झालेला नसतो. सत्ता आणि संपत्तीनं अशाश्वत ऐश्वर्य लाभतं. सत्ता आणि संपत्तीनं अशाश्वत ऐश्वर्य लाभतं. पंचतारांकित बंगल्यात सुद्धा धनिकांचं मन बेचैन असतं. धनिकांचं मन बेचैन असतं. कुठं मायेचा बाजार तर कुठं चोरांचा बाजार. कुठं मायेचा बाजार तर कुठं चोरांचा बाजार. अथांग जनसागर मात्र दोन घसासाठी वेगळा. अथांग जनसागर मात्र दोन घसासाठी वेगळा. समाज घडवण्यासाठी तारुण्याला जीवनसत्व मानलं तर चुकीचं नाही. अनेक राष्ट्रपुरुष हे आदर्शाचे पुजारी होते. म्हणून त्यांचे पुतळे मोठ्या आदरानं उभे केलेले आपण पाहतो. सत्तेच्या मोहापायी राजकीय खेळ करून होणाऱ्या दंगली पाहून चौकात उभे असलेले हे पुतळे निश्चितच म्हणत असतील, हिंसाचार पाहण्यासाठीच का उभे आम्ही चौकात. हिंसाचार पाहण्यासाठीच का उभ्या आम्ही चौकात. हयातीत आमच्या होती समतेची सदैव प्रभा. हयातीत आमच्या होती सदैव समतेची प्रभा. ओठात एक आणि पोटात एक ही पाकिस्तानी परंपरा. ओठात एक आणि पोटात एक ही पाकिस्तानी परंपरा. मैत्रीचे ते सोंग उधळण्या भारतभूमीच्या ऊठविरा. भारतभूमीच्या ऊठविरा. हा कलाकाराचा आश्रयदाता असतो. समाजच कलाकारांना घडवत असतो. कलाकार केवळ जिज्ञासू वृत्तीने समाजातील सुखदुःख मनाच्या अलगद चिमटीमध्ये धरीत असतो. रसिकांची एक टाळी लाख मोलाची असते.
रसिकांची एक टाळी लाख मोलाची असते. कलाकाराच्या आविष्काराची जी अधिकृत पोच पावती असते. कलाकाराच्या आविष्काराची जी अधिकृत पोच पावती. समाजमनातील जिव्हाळा आज लोप पावत आहे. हेतूशिवाय कोणी कुणावर प्रेमच करत नाही. निस्वार्थ कार्य ही गोष्टच मुळे दुर्मिळ झाली आहे. मित्रप्रेमाला सुद्धा कलंक लागणाऱ्या घटना पाहून मन अगदी चैन पैचैन होतं. जीव लावतो तोच जीव घेतो. जीव लावतो तोच जीव घेतो. त्याला जीवनाचे मर्म म्हणतात. ज्याला टाळतो तोच भेटतो. त्याला आपले कर्म म्हणतात. त्याला आपले कर्म म्हणतात. धोका देताना त्यांनी रक्ताचं नातंही विसरलं होतं. धोका देताना त्यांनी रक्ताचं नातंही विसरलं होतं. मात्र झोका घेताना त्यांनी पोटातलं पाणी हलवलं होतं. धोका घेताना त्यांनी पोटातलं पाणी हलवलं होतं. भाकरीची किंमत भरलेल्या पोटाला नाही. भाकरीची किंमत भरलेल्या पोटाला नाही. शब्दांची किंमत बदलणाऱ्या ओठाला नाही. बदलणाऱ्या ओठाला नाही. आजकालच्या सरकारात सत्याचे दर्शन दुर्मिळ आहे. आजकालच्या सरकारात सत्याचे दर्शन दुर्मिळ आहे. म्हणूनच खडूच्या स्पर्शाविना आदर्श पुरस्कार मिळत आहे. म्हणूनच खडूच्या स्पर्शाविना आदर्श पुरस्कार मिळत आहे. देण्यासाठी बरंच काही होतं माझ्या हृदयात. देण्यासाठी बरंच काही होतं माझ्या हृदयात. मात्र घेणाऱ्याचं मन बुडालं संशयाच्या सागरात. मात्र घेणाऱ्याचं मन बुडालं संशयाच्या सागरात. जगणं आणि जळणं. जगणं आणि जळणं फार मोठा भेद आहे. जगणं आणि जळणं फार मोठा भेद आहे. जाण्यासाठी जगणं हा मात्र खेद आहे. जाण्यासाठी जगणं हा मात्र खेद आहे. खांद्यावर हात ठेवणाऱ्यांनी डोक्यावर हात ठेवले. खांद्यावर हात ठेवणाऱ्यांनी डोक्यावर हात ठेवले. तरीही त्यांच्या ओठात आम्ही मधाचे थेंब सोडले. तरीही त्यांच्या ओठात मधाचे थेंब सोडले. पैसा हे साधन आहे, त्याला साध्य मानू नका. पैसा हे साधन आहे, त्याला साध्य मानू नका. आदराने विनम्र व्हावे मात्र लाचार करू नका. आदराने विनम्र व्हावे मात्र लाचार करू नका. कोणत्याही रंगापेक्षा पांढरा रंग शाश्वत असतो. कोणत्याही रंगापेक्षा पांढरा रंग शाश्वत असतो. तोच वेळा अंतिम क्षणी भावपूर्ण निरोप देतो. भावपूर्ण निरोप देतो. सर्वांचंच मन कधीच आकाशाकडे नसतं. सर्वांचंच मन कधी आकाशाकडे नसतं. म्हणूनच शरीरापेक्षा मनानं जवळ येणं आवश्यक असतं. म्हणूनच शरीरापेक्षा मनानं जवळ येणं आवश्यक असतं.
आत्मस्तुती करताना इतरांची निंदा करू नका. आत्मस्तुती करताना इतरांची निंदा करू नका. उच्च शिक्षणानं विभूषित व्हावे, मात्र संकुचित करू नका. मात्र संकुचित करू नका. कुणाचा ग्लास भरलेला तर कुणाचा ग्लास अर्धा आहे. कुणाचा ग्लास भरलेला तर कुणाकडे शक्य नसेल तर वाईट कुणाचं चिंतू नका. चांगलं करणं शक्य नसेल तर वाईट कुणाचं चिंतू नका. जीवन म्हणजे फिरती ढाल. जीवन म्हणजे फिरती ढाल. हे कदापि विसरू नका. हे कदापि विसरू नका. धैर्याविना धावणाऱ्याची अधोगती निश्चित असते. धैर्याविना धावणाऱ्यांची अधोगती निश्चित असते. अंकापुढे शून्य देणे हीच त्यांना प्रगती वाटते. अंकापुढे शून्य देणे हीच त्यांना प्रगती वाटते. वाचण्यासारखे लिहाल तेव्हाच वाचणारा वाचू शकेल. वाचण्यासारखे लिहाल तेव्हाच वाचणारा वाचू शकेल. ज्याचे देव बलवत्तर त्याचा मृत्यूही टळू शकेल. त्याचा मृत्यूही टळू शकेल. भक्तीच्या नावाखाली सोंगांचा बाजार भरलाय. भक्तीच्या नावाखाली सोंगांचा बाजार भरलाय. परमार्थाच्या माध्यमाने पुजाऱ्यांचा हैदोस चाललाय. परमार्थाच्या माध्यमाने पुजाऱ्यांचा हैदोस चाललाय. मानापमानाच्या वादात केव्हाच पडू नका. मानापमानाच्या वादात केव्हाच पडू नका. क्षणिक स्वार्थासाठी स्वाभिमान सोडू नका. स्वाभिमान सोडू नका. क्षणिक सुखाच्या सहवासात माणुसकीचा वसंत बहरत नाही. क्षणिक सुखाच्या सहवासात माणुसकीचा वसंत बहरत नाही. जगण्याचं मर्म हरपलं तरी जगण्याचं मर्म हरपलं तरी त्याची कुणा खंत नाही. त्याची कुणा खंत नाही. नियती म्हणजे दैव. नियतीच्या हातामध्ये बरंच काही आहे. हे सर्वांना पटेलच असं नाही. नियती बरोबर कर्तव्यालाही कवी निश्चित मांडतो. मानव मोहक परिणामाचा विचार क्वचित करतो. कारण बेसावधपणा हाच नीतीचा श्वास आहे. एका बेसावध क्षणी नियतीचा हेतू साध्य झाला. एका बेसावध क्षणी नियतीचा हेतू साध्य झाला. पाहता पाहता सत्पुरुषाचा पाहता पाहता सत्पुरुषाचा पिंजऱ्यातील मास्तर झाला. पाहता पाहता सत्पुरुषाचा पिंजऱ्यातील मास्तर झाला. शरीराने जवळ येणारे फार काळ टिकत नाहीत. शरीराने जवळ येणारे फार काळ टिकत नाहीत. मनाने जवळ येणारे कधीच विकत नाहीत. मनाने जवळ येणारे कधीच विकत नाहीत. उगीच चिंता करण्यापेक्षा काही क्षण चिंतन करा. उगीच चिंता करण्यापेक्षा काही क्षण चिंतन करा. लाभलेल्या आयुष्याचे अंतिम क्षणी तरी सोने करा. अंतिम क्षणी तरी सोने करा. ज्ञानामध्ये मनशांती. ज्ञानामध्ये मनशांती तर अज्ञानामध्ये सुख असते.
अज्ञानामध्ये मनशांती तर अज्ञानामध्ये सुख असते. अशाश्वत वैभवामध्ये लक्ष्मीचे दर्शन दुर्मिळ असते. अशाश्वत वैभवामध्ये लक्ष्मीचे दर्शन दुर्मिळ असते. दिली होती. व्यसनमुक्त झाला म्हणून त्यानं पार्टी दिली होती. अति उत्साहानं आज मात्र थोडी अधिकच घेतली होती. अति उत्साहानं आज मात्र थोडी अधिकच घेतली. सत्य कधीच बदलत नाही. सत्य कधीच बदलत नाही. बदलणारं सत्य नसतं. सत्य कधीच बदलत नाही. बदलणारं सत्य नसतं. अथांग जनसागरामध्ये माणुसकीचं दर्शन दुर्मिळ असतं. माणुसकीचं दर्शन दुर्मिळ असतं. प्रवासातील सावलीला आपलं मानायचं नसतं. प्रवासातील सावलीला आपलं मानायचं नसतं. संघर्षमय जीवनाला मित्र समजायचं असतं. संघर्षमय जीवनाला मित्र समजायचं असतं. घरटं बदलणारे पक्षी स्वप्न बदलत नाही. घरटं बदलणारे पक्षी स्वप्न बदलत नाही. आणि विकारात जगलेली माणसं सुविचारी होत नाही. विकारात जगलेली माणसं सुविचारी होत नाही. स्वतःसाठी जगणं हे शौर्याचं लक्षण नव्हे. स्वतःसाठी जगणं हे शौर्याचं लक्षण नव्हे. इतरांच्यासाठी मरणं, इतरांच्यासाठी मरणं हेच पुरुषार्थाचं भूषण आहे. हेच पुरुषार्थाचं भूषण आहे. अंकापुढे शून्य देणं हेच केवळ भूषण नव्हे. अंकापुढे शून्य देणं हेच केवळ भूषण नव्हे. लाचारीनं तडजोड करणे हे जीवनाचं ध्येय नव्हे. लाचारीनं तडजोड करणं हे जीवनाचं ध्येय नव्हे. आजकाल तरुण व्यसनासाठी वाटते ते करतात. आजकाल तरुण व्यसनासाठी वाटते ते करतात. फुलासारखं जीवन क्षणात मातीमोल करतात. फुलासारखं जीवन क्षणात मातीमोल करतात. नैसर्गिक सौंदर्याला प्रसाधनाची गरज नसते. नैसर्गिक सौंदर्याला प्रसाधनाची गरज नसते. मनाच्या सौंदर्याला मृत्यूचीही भीती नसते. मृत्यूचीही भीती नसते. कुणी धनाविना दुःखी, कुणी धनाविना दुःखी तर कुणी धनानेच दुःखी. कुणी धनाविना दुःखी तर कुणी धनानेच दुःखी. तरीही वेड्या मनाला दुनिया दिसते सुखी. तरीही वेड्या मनाला दुनिया दिसते सुखी. दुसऱ्याच्या उजळीने तहान कधीच भागत नाही. दुसऱ्याच्या उजळीने तहान कधीच भागत नाही. उगवणाऱ्या सूर्याला कोणाची साक्ष लागत नाही. कोणाची साक्ष लागत नाही. तसा प्रत्येक गल्लीत एक देवदास असतो. तसा प्रत्येक गल्लीत एक देवदास असतो. वैभव संपन्न असूनही अंतर्मनात उदास असतो. वैभव संपन्न असूनही अंतर्मनात उदास असतो. प्रेमाविषयी काय बोलावं. खरंच ती एक न संपणारी कहाणी आहे. 2.5 अक्षर प्रेमाची. कवी म्हणतो, प्रेमाला शोषितपणाची किनार असेल तर विरहात सुद्धा आनंद आहे. ते प्रेम पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे निश्चितच तेजस्वी असतं.
अशाच एका चांदवेळी अशाच एका चांदवेळी तुझी मला आठवण आली. अशाच एका चांदवेळी तुझी मला आठवण आली. बरसणाऱ्या श्रावणासारखी शब्दाविना स्पर्शन केले. बरसणाऱ्या श्रावणासारखी शब्दाविना स्पर्शन केले. तुझं माझं नातं जणू सूर्यप्रकाश. तुझं माझं नातं जणू सूर्यप्रकाश. का आपण दोघे दूर जसे धरती आकाश. का आपण दोघे दूर जसे धरती आकाश. प्रेम प्रेम हा जीवनाचा अलंकार आहे. मात्र सात्विक प्रेम आज दुर्मिळ झालंय. चांगलं शोधणं आणि खूप खूप सोसणं दोघांनाही शिक्षा वाटते. त्याग हे शुद्ध प्रेमाचं प्रतीक आहे. मानवी मनाचे सौंदर्य चिरंतन आत्मिक समाधान देते. मात्र संयम हे प्रभावी शस्त्र प्रसंगानुरूप मोठ्या कौशल्याने अंगीकारले पाहिजे. तेव्हाच निकोप आणि परस्परांना विश्वासी प्रेम करणारा समाज निर्माण होईल. भारतीय भावसौंदर्य सोज्वळ संस्कृतीने शोधते. नैसर्गिक सौंदर्य हे सहजपणे आपण प्रसन्न ठेवते, कारण ते मनाचे सौंदर्य असते. ताजमहाल बांधण्यासाठी प्रेम शहाजहानचं असावं लागतं. ताजमहाल बांधण्यासाठी प्रेम शहाजहानचं असावं लागतं. अवीट नवनिर्मितीसाठी मन निष्पाप असावं लागतं. मन निष्पाप असावं लागतं. सारेच मुलीचे भाव बट तुलाच केवळ सांगावे. सारेच मुलीचे भाव बट तुलाच केवळ सांगावे. तू जवळ येताच का शब्दांनी मौन धरावे. तू जवळ येताच का शब्दांनी मौन धरावे. अबोलीचा तो गजरा बरच काही सांगून जातो. अबोलीचा तो गजरा बरच काही सांगून जातो. स्वप्नातील काळ्यांना हळूवार फुलवून जातो. स्वप्नातील काळ्यांना हळूवार फुलवून जातो. यापुढे तो गजरा काहीच नाही तरी का कोण जाणे. तरी का कोण जाणे. गजऱ्या विना तो खुलत नाही. गजऱ्या विना तो खुलत नाही. याविषयी कवी म्हणतो, कालप्रवाहात शारीरिक सौंदर्य कमी होत जातं. तारुण्य ते आकर्षित करण्याचं माध्यम असलं तरी त्याचा शेवट क्वचितच गोड होतो. याचं कारण मनाचं सौंदर्य आपण जपलेलं नसतं. एकदा का मनाच्या सौंदर्याची म्हणजे शाश्वत सत्याची ओळख झाली की सारं विश्व निष्पाप वाटतं. प्रतीक्षेत माझे वाट करून डोळे झाले. तुझ्या विना अंतर्मणी शब्द बोले चिंब झाले. तुझ्या विना अंतर्मणी शब्द बोले चिंब. मान मागायचा नसतो, तो निर्माण करावा लागतो. मान मागायचा नसतो, तो निर्माण करावा लागतो. सत्कर्माच्या वाटेवरचा इतिहास शाश्वत असतो. सत्कर्माच्या वाटेवरचा इतिहास शाश्वत असतो. भेटीतील आनंदापेक्षा विरहाचे क्षण सुखद असतात. भेटीतील आनंदापेक्षा विरहाचे क्षण सुखद असतात. हुरहुर आणि अविलोडीने ते मनाची ओंजळ घालतात. हुरहुर आणि अविलोडीने ते मनाची ओंजळ घालतात. काही नजरेने खयाल तर काही बेचिराग. काही नजरेनं खयाल तर काही बेचिराग. तुझं नक्षत्र असं देणं, तुझं नक्षत्र असं देणं मात्र शतजन्मांची अवीट साथ. शतजन्मांची अवीट साथ. श्रावणातील सरीप्रमाणेच तुझं येणं जाणं असतं. श्रावणातील सरीप्रमाणेच तुझं येणं जाणं असतं.
सूर ताल लई विना जणू जीवन गाणं वाटतं, जणू जीवन गाणं वाटतं. सर्वस्व तुला अर्पूनही मी तुझी झाले नाही, सर्वस्व तुला अर्पूनही मी तुझी झाले नाही. तिन्ही सांजा झाल्या, तिन्ही सांजा झाल्या तरी हे गुपित कळले नाही, तरी हे गुपित कळले नाही. काळजाची भाषा काळजालाच कळते, काळजाची भाषा काळजालाच कळते. म्हणूनच शब्दांनाच काय तिथं अक्षरांनाही स्थान नसते, अक्षरांनाही स्थान नसते. तुझ्या ओंजळभर आठवणी, तुझ्या ओंजळभर आठवणी मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपल्या होत्या. तुझ्या ओंजळभर आठवणी मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपल्या होत्या. परवाच्या बातमीनं मात्र त्या कापरासारख्या जळाल्या होत्या. परवाच्या बातमीनं मात्र त्या कापरासारख्या जळाल्या होत्या. सुखद किंवा दुःखद आठवणी ही मानव प्राण्यास लाभलेली एक दैवी देणगी आहे असं कवीचं मत. आठवणीच्या प्रदेशात तो हरवून जातो. एखादी आठवण कधी रम्य बालपण तर कधी तरुणपणी हसलेले, हसलेले आणि रुसलेले क्षण दाखवते. आठवण आणि स्वप्न या एकाच नाण्याच्या दोन बाजू, दोन्हीही मधुर, कारण दोन्ही तितकाच आनंद आहे. मात्र त्याचा आस्वाद राजहंसाप्रमाणे आपल्याला घेता आला पाहिजे. प्रेम भंगामुळे जीवन निरस वाटतं. वास्तविकतेचा स्पर्श मनाला योग्य ठिकाणी घेऊन जातो. या स्वानुभवातून प्रियकर जागृत होत नाही किंवा मनाचा तोल सावरण्याचा तो प्रयत्न क्वचितच करतो. तेव्हा तो क्षणभर शांतीसाठी व्यसनाकडे धाव घेतो. प्रसंगाचं भान ठेवून जर वस्तुस्थितीचा स्वीकार केला तर दुःखात सुद्धा आत्मसुख लाभतं असं कवीला वाटतं. अगदी सावली सारखीच तू प्रत्येक क्षणी उभी राहतेस. अगदी सावली सारखीच तू प्रत्येक क्षणी उभी राहतेस. तर कधी माऊली सारखं माझं अस्तित्व उजळतेस, तर कधी माऊली सारखी माझं अस्तित्व उजळतेस. आजकाल सारे स्वप्नात रंगून जातात, आजकाल सारे स्वप्नात रंगून जातात. जागे होताच पुन्हा हाताळ हात जोडत बसतात, जागे होताच पुन्हा हाताळ हात जोडत बसतात. विसरायचंच म्हटलं तर जगात बरंच काही आहे. विसरायचंच म्हटलं तर जगात बरंच काही आहे. आठवणीसाठी मात्र तुझ्याशिवाय कोण आहे, तुझ्याशिवाय कोण आहे. तू सहज सांगून गेला, तू सहज सांगून गेला ती अमृतवाणी होती. तू सहज सांगून गेला ती अमृतवाणी होती. विचार आणखी उमजलं ती माझीच कहाणी होती, ती माझीच कहाणी होती. माझ्या सुखदुःखामध्ये तुझा सिंहाचा वाटा आहे. माझ्या सुखदुःखामध्ये तुझा सिंहाचा वाटा आहे. त्याच स्वयं चैतन्याच्या भावपूर्ण लाटा आहे. त्याच स्वयं चैतन्याच्या भावपूर्ण लाटा आहे. देह जरी माझा असेल, श्वास मात्र तुझाच आहे. देह जरी माझा असेल, श्वास मात्र तुझाच आहे. वेलीवरील फुलांनाही रंगगंध तुझाच आहे, रंगगंध तुझाच आहे.
समजावून सांगणं माझ्या पुढं कोडं होतं. तसं तुला समजावून सांगणं माझ्या पुढं कोडं होतं. तरी का कोण जाणे तुझ्यासाठी मन वेड होतं. तरी का कोण जाणे तुझ्यासाठी मन वेड होतं. ओले चिंब करीत नाही तो पावसाळा कसला. ओले चिंब करीत नाही तो पावसाळा कसला. शब्द शब्द आठवत नाही तो जिव्हाळा कसला. शब्द शब्द आठवत नाही तो जिव्हाळा कसला. तू जवळ असताना जगाची लोकसंख्या फक्त 2 असते. तू जवळ असताना जगाची लोकसंख्या फक्त 2 असते. तू नसताना मात्र ती 0हून 0 असते. 0हून 0 असते. नजर लागेल असं प्रेम कधी तू करू नकोस. नजर लागेल असं प्रेम कधी तू करू नकोस. प्रेम वेळेच राहू दे. प्रेम वेळेत राहू दे. त्या जागी करू नकोस. त्या जागी करू नकोस. शब्दांचं सामर्थ्य हेच कवीचं वैभव. कविता कशा सुचतात असं जेव्हा त्यांना विचारलं जातं तेव्हा त्याचं उत्तर एक गूढ कोडं असतं. भावभावनांचा कल्लोळ निर्माण झाल्याशिवाय काव्य जन्माला येत नाही. ते अंतर्बाह्य मूक युद्धच असतं. विविध भावनांचा गोळमारा शब्दांच्या सामर्थ्यानं व्यक्त होत राहतो. तसं कवी केवळ स्वानुभव व्यक्त करतो असंही नाही. समाजात अनेक घटना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष घडत असतात. सत्य असत्याच्या मिश्रणातून शब्दवेद बहरली जाते. त्या वेदीला अधिकांच्या मनसोक्त टाळ्यांचा सुगंध असतो. तर कधी दैत भेद करणाऱ्या असंख्य मनाला दिलासा लागतो. त्यांना एका रसिकाने विचारलं होतं, माझं दुःख आपण कसं जाणलं? मला तर असं वाटतं की चावडी माझ्यासाठीच लिहिलेली आहे. याविषयी कवी म्हणतो, प्रत्येक रसिकाला प्रत्येक काव्य आपलं आणि आपलं वाटणं हेच खरं त्या कवीचं कौशल्य आहे. दूर असणारेच कुरबुर लावतात. दूर असणारेच कुरबुर लावतात तर जवळ असणारे फितूर. दूर असणारेच कुरबुर लावतात तर जवळ असणारे फितूर. पूर्ण कोरड्या नदीला कधी येतो का महापूर? पूर्ण कोरड्या नदीला कधी येतो का महापूर? जपलेले क्षण तुझे माझे आयुष्य आहे. जपलेले क्षण तुझे माझे आयुष्य आहे. उर्वरित जीवन म्हणजे तुटलेला पतंग आहे. तुटलेला पतंग आहे. मला नाही पटत श्वास म्हणजे जीवन आहे. मला नाही पटत श्वास म्हणजे जीवन आहे. एवढं मात्र नक्की, एवढं मात्र नक्की, तुझं प्रेम श्वासाहून खास आहे. तुझं प्रेम श्वासाहूनही खास आहे. लग्नाची गाठ म्हणे स्वर्गात बांधतात. लग्नाची गाठ म्हणे स्वर्गात बांधतात. मग निष्पाप निखळ प्रेमी युगल का विरहात जगतात. मग निष्पाप निखळ प्रेमी युगल का विरहात जगतात. गुलाबाला स्पर्शिताना मी काट्यांना पाहिलं नव्हतं. गुलाबाला स्पर्शिताना मी काट्यांना पाहिलं नव्हतं. म्हणूनच काय माझं जीवन वेदनेसाठी वाहिलं होतं. म्हणूनच काय माझं
माझं जीवन वेदनेसाठी वाहिलं. तुझा अंत शोधताना मी हरवून गेलो, तुझा अंत शोधताना मी हरवून गेलो, अशाश्वताच्या मैफिलीला उगीच ठरवून गेलो, अशाश्वताच्या मैफिलीला उगीच ठरवून गेलो. तुझ्या आणि माझ्यामध्ये एका श्वासाचं अंतर आहे, तुझ्या आणि माझ्यामध्ये एका श्वासाचं अंतर आहे. तरीही का कोण जाणे विरहाचं स्थान अटळ आहे, तरीही का कोण जाणे विरहाचं स्थान अटळ आहे. बरसणाऱ्या जलधाराया, बरसणाऱ्या जलधाराया बरंच काही सांगून जातात, बरसणाऱ्या जलधाराया बरंच काही सांगून जातात. बहरणाऱ्या तना मनाला चैन बेचैन करून जातात, चैन बेचैन करून जातात. तुझ्या आठवणी, तुझ्या आठवणी कधी जोर पावलाला येत नाही. वादळ वेल जणू तू, वादळ वेल जणू तू, तेव्हा मात्र मी भानावर राहत नाही, तेव्हा मात्र मी भानावर राहत नाही. तू कितीही प्रेम केलंस तरी दोघांचं जग वेगळं आहे, तू कितीही प्रेम केलंस तरी दोघांचं जग वेगळं आहे. हे जाणण्यामध्येच आपल्या सुखी जीवनाची धन्यता आहे, सुखी जीवनाची धन्यता आहे. कवी नुसती सृष्टी निर्माण करतो असं नव्हे, तर कवी सृष्टीचं रक्षणही करतो. स्वभावतः जे सुंदर आहे त्याला तो अधिकच सुंदर बनवतो. हे तसं त्याचं काम, त्याचप्रमाणे जे सुंदर नाही त्यालाही सौंदर्य बहाल करणं हे कवीचं काम. पण जे चांगलं आहे, जे चांगलं असेल त्याबद्दल अत्यंत उत्कट आवड निर्माण करणं हेही त्यापेक्षा त्या कवीचं मोठं कार्य आहे. म्हणून कवी म्हणतो, जळणाऱ्यानं जळावं केवळ प्रकाशासाठी, जळणाऱ्यानं जळावं केवळ प्रकाशासाठी, फूल असं फुलावं, फूल असं फुलावं सुगंध दरवळण्यासाठी, फूल असं फुलावं सुगंध दरवळण्यासाठी. वय वाढलं तरीही मन अजून तरुण आहे, वय वाढलं तरीही मन अजून तरुण आहे. गुलाबाच्या फुलाकडे नजर सदा चोरून आहे, गुलाबाच्या फुलाकडे नजर सदा चोरून आहे. उमललेली प्रत्येक कळी तुझा गंध सांगून गेली, उमललेली प्रत्येक कळी तुझा गंध सांगून गेली. शब्दाने मधुरता छेडून गेली, शब्दाविना उमटणारी मधुरता छेडून गेली. फिरून मागं पाहण्यासारखं तुझं सौंदर्य नव्हतं, फिरून मागं पाहण्यासारखं तुझं सौंदर्य नव्हतं. मात्र निरभ्र आकाशासारखं मोकळं मोकळं मन होतं, निरभ्र आकाशासारखं मोकळं मोकळं मन. मंडप कोणाचाही असो, मंडप कोणाचाही असो, कार्य मात्र आमचंच आहे. मंडप कोणाचाही असो, कार्य मात्र आमचंच आहे. हीच भावना काल परतवे आज लोक पावत आहे, हीच भावना काल परतवे आज लोक पावत आहे. निरोप तुझा घेताना अंतरंगी धुकं जात, निरोप तुझा घेताना अंतरंगी धुकं जात. गर्दीतल्या वाटेवरी खूप खूप एकटं वाटतं, गर्दीतल्या वाटेवरी खूप खूप एकटं वाटतं.
म्हणजे व्यर्थ जाणं नेतृत्व, प्रबोधनाविना जीवन म्हणजे व्यर्थ जाणं नेतृत्व. आजही जगण्यामध्ये मरणापेक्षा आनंद आहे. आजही जगण्यामध्ये मरणापेक्षा आनंद आहे. मात्र चौथ्याचे क्षण जो तो गिऱ्हाईक बनून शोधत आहे. मात्र चौथ्याचे क्षण जो तो गिऱ्हाईक बनून शोधित आहे. लग्नामध्ये वधूवरांपेक्षा वराडाचा दंगा असतो. लग्नामध्ये वधूवरांपेक्षा वराडाचा दंगा असतो. घासघर भातासाठी उगीच सावळा गोंधळ असतो. उगीच सावळा गोंधळ असतो. सौंदर्य टिपण्यासाठी मन रसिक असावं लागतं. सौंदर्य टिपण्यासाठी मन रसिक असावं लागतं. प्रेम जपण्यासाठी ते सात्विक असावं लागतं. ते सात्विक असावं लागतं. तशी तुझी समजून काढणं फारच कठीण नव्हतं. तशी तुझी समजून काढणं फारच कठीण नव्हतं. पण खरं सांगू का, तुझं रागावूनच खूप खूप आवडतं. तुझं रागावूनच खूप खूप आवडतं. गुलाबाला काटे का असतात याचं गूढ आज समजलं. गुलाबाला काटे का असतात याचं गूढ आज समजलं. खरं खुरं मरण म्हणजे संघर्षमय जीवन उमगलं. खरं खुरं मरण म्हणजे संघर्षमय जीवन उमगलं. गांधी टोपी ज्याला माहित नाही असा हिंदुस्थानात कुणीही नाही. फार पूर्वी या गांधी टोपीची आणि आजही ग्रामीण भागामध्ये या गांधी टोपीकडे अत्यंत आदरानं पाहिलं जातं. शुभ कार्यामध्ये एक शुभशकून मूर्ती धारण केली जाते. तर या गांधी टोपीची आजच्या पुढारीची अवस्था केलेली आहे त्याचं वर्णन या चावडीमध्ये बांधलेलं आहे. ती चावडी कशी आहे? आदराचे भूषण होती एकेकाळी गांधी टोपी. आदराचे भूषण होती एकेकाळी गांधी टोपी. आज नेते घालत चुकले भेटेल करा टोपीवर टोपी. आज नेते घालत चुकले भेटेल करा टोपीवर. रंगणाऱ्या भिंती केवळ आलिशान बंगले सजवतात. रंगणाऱ्या भिंती केवळ आलिशान बंगले सजवतात. आश्वासनांच्या महापुरात वेळीमध्ये वाहून जातात. वेळीमध्ये वाहून जातात. रसिक हो, दर 5 वर्षांनी येणाऱ्या निवडणुकात पुढारी आणि निवडणुकीचा दिवस या संदर्भात अतिशय सुंदर अशी चारोळी कवीने उठलेली आहे. नागराज आणि नागपंचमीच्या आधाराने 5 वर्ष नागराज भेटेल तेव्हा भूतकाळतो. 5 वर्ष नागराज भेटेल तेव्हा भूतकाळतो. पंचमीच्या सणाला मात्र साखरेपेक्षा गोड बोलतो. पंचमीच्या सणाला साखरेपेक्षा गोड बोलतो. कमीत कमी वेळात नेता होण्याची सोपी व्याख्या कवीने या ठिकाणी केलेली आहे. कारण हल्ली आपल्याला रात्रीत श्रीमंत होण्याची स्वप्न पडू लागलेले आहे. कवी म्हणतो, नेता व्हायचंच असेल तर प्रथम संस्थापक व्हावं. नेता व्हायचंच असेल तर प्रथम संस्थापक व्हावं. रीतसर बिलं टाकून मनसोक्त लुटावं. रीतसर बिलं टाकून मनसोक्त लुटावं. सत्ता आणि संपत्तीने अंधळा मुका भैरा होतो. सत्ता आणि संपत्तीने अंधळा मुका भैरा होतो. क्षणभराच्या अभिमानाने ज्ञानी सुद्धा वेड्या ठरतो. ज्ञानी सुद्धा वेड्या ठरतो. काहींचं जीवन आभारात तर काहींचं स्वागतात जातं. काहींचं जीवन आभारात तर काहींचं स्वागतात जातं. सभेच्या अध्यक्षांना त्याचं सोयीसुतक नसतं. सभेच्या अध्यक्षांना त्याचं सोयीसुतक.
कुणाची पोटं तर कुणाचे पोटावर हात, सरड्याप्रमाणे रंग बदलणारे जनतेचा करतात घात, सरड्याप्रमाणे रंग बदलणारे जनतेचा करतात घात. केवळ एका फोटोसाठी साफसफाईचा बहाणा केला, केवळ एका फोटोसाठी साफसफाईचा बहाणा केला, भ्रष्टाचारी जळमटांचा मोठ्या मनानं स्वीकार केला, भ्रष्टाचारी जळमटांचा मोठ्या मनानं स्वीकार केला. वरती भुलले हप्त्याला खुर्चीला आला अभिमान, वरती भुलले हप्त्याला खुर्चीला आला अभिमान. आजकाल सर्व क्षेत्रात भ्रष्टाचारात मोकळे रान, आजकाल सर्व क्षेत्रात भ्रष्टाचारात मोकळे रान. निवडणूक आली की पुढारी वाड्या रस्त्या जवळ करतात, निवडणूक आली की पुढारी वाड्या रस्त्या जवळ करतात. झालं गेलं विसरून जा, झालं गेलं विसरून जा अशी धमकी वजा विनंती करतात, अशी धमकी वजा विनंती करतात. 10% जनसेवा 90% भ्रष्टाचार, 10% जनसेवा 90% भ्रष्टाचार. जगाच्या पाठीवर पुढाऱ्यांचा चमत्कार, जगाच्या पाठीवर पुढाऱ्यांचा चमत्कार. विश्वासानं ज्यांच्या हाती धुरा आम्ही दिली होती, विश्वासानं ज्यांच्या हाती धुरा आम्ही दिली होती, स्वार्थासाठी त्यांनी सुद्धा नीतिमत्ता सोडली होती, स्वार्थासाठी त्यांनी सुद्धा नीतिमत्ता सोडली होती. सत्तेसाठी पुढाऱ्यांनी जनसेवेचा अर्थ बदलला, सत्तेसाठी पुढाऱ्यांनी जनसेवेचा अर्थ बदलला. भक्ष्यावर लक्ष ठेवून रक्ताचा संदर्भ बदलला, रक्ताचा संदर्भ बदलला. रसिक हो, एकेकाळचं महिलांचं कपाळात असणार ते भलं मोठं कुंकू, सौभाग्याचं लेणं, आणि त्याचं रूपांतर आज ज्या पद्धतीत झालेलं आहे ती अवस्था पाहिल्यानंतर कवीला जी चळवळी सुचली ती अशी आहे. सौभाग्याचं लेणं आज आरशे बाथरूम सजवीत आहेत, सौभाग्याचं लेणं आज आरशे बाथरूम सजवीत आहेत. रंगीबेरंगी टिकल्या जणू खर्चाधनी शोधित आहेत, रंगीबेरंगी टिकल्या जणू खर्चाधनी शोधित आहेत. झोक्यात तो दिलासा विरहात तो दुरावा, झोक्यात तो दिलासा विरहात तो दुरावा. बहरलेल्या मैफिलीचा भैरवी हाच पुरावा, भैरवी हाच पुरावा. स्वार्थाविना कुणीही साथ मला दिली नाही, स्वार्थाविना कुणीही साथ मला दिली नाही. कार्य पार पडतात साधी ओळखही दिली नाही, कार्य पार पडतात साधी ओळखही दिली नाही. श्रद्धेच्या फुलामुळे दोरा मूर्तीपर्यंत पोहोचतो, श्रद्धेच्या फुलामुळेच दोरा मूर्तीपर्यंत पोहोचतो. काहीच संबंध नसताना, काहीच संबंध नसताना दोरा मात्र भाव खाऊन जातो, काहीच संबंध नसताना दोरा मात्र भाव खाऊन जातो. शून्य समजून विकट हसणं याला मानवातील पशु म्हणतात, शून्य समजून विकट हसणं याला माणसातील पशु म्हणतात. वाहणारे अश्रू पुसणं, वाहणारे अश्रू पुसणं याला मात्र माणुसकी म्हणतात, याला मात्र माणुसकी म्हणतात. हल्ली सरकारी कार्यालयात गेल्यानंतर 11 ते 5 हा जणू काही विश्रांतीचाच कालावधी आहे की काय असं अधिकाऱ्यांना वाटू लागले.
सुंदर चारोळी लिहिली आहे. वॉचमन आणि अधिकाऱ्यांनी चक्क डोळे मिटले होते. वॉचमन आणि अधिकाऱ्यांनी चक्क डोळे मिटले होते. चौकशी अंती समजले ते ध्यानस्थ बसले होते. चौकशी अंती समजले ते ध्यानस्थ बसले होते. गणिताच्या उत्तराप्रमाणे यश कधीच लाभत नाही. गणिताच्या उत्तराप्रमाणे यश कधीच लाभत नाही. तपस्येविना जीवनाला सौंदर्य सुद्धा शोभत नाही. तपस्येविना जीवनाला सौंदर्य सुद्धा शोभत नाही. दृष्टीआड झाल्याशिवाय सृष्टीचं रूप दिसत नाही. दृष्टीआड झाल्याशिवाय सृष्टीचं रूप दिसत नाही. जळून गेल्याशिवाय जीवन कळून येत नाही. जळून गेल्याशिवाय जीवन कळून येत नाही. वयापेक्षा स्वानुभवच माणुसकी तेवढ ठेवतो. वयापेक्षा स्वानुभवच माणुसकी तेवढ ठेवतो. सुशिक्षितापेक्षा खरंच सुसंस्कारित ज्ञानी असतो. सुसंस्कारित ज्ञानी असतो. हल्ली गल्लोगल्ली ब्युटी पार्लरचं पेव फुटलेलं आहे. एक 2-3 वेळा सलग जेव्हा भारतानं विश्वसुंदरी आणि जगत सुंदरीमध्ये क्रमांक मिळवल्यानंतर ते उदाहरण आलेलं आहे. यावर कवीनं एक सुंदर चारोळी लिहिलेली आहे. कवी म्हणतो, मंदिर आणि दवाखान्यात जातानाही साजेल असा मेकअप असतो. मंदिर आणि दवाखान्यात जातानाही साजेल असा मेकअप दिसतो. जणू सौंदर्य स्पर्धेत त्यांना विश्वचषक मिळणार असतो. जणू सौंदर्य स्पर्धेत त्यांना विश्वचषक मिळणार असतो. तीर्थक्षेत्र पिकनिक पॉइंट आज होऊ पाहत आहे. तीर्थक्षेत्र पिकनिक पॉइंट आज होऊ पाहत आहे. श्रद्धेच्या वृक्षाखाली लबाडोगी साधत आहे. श्रद्धेच्या वृक्षाखाली लबाडोगी साधत आहे. नेते आणि समाजसेवक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू झालेले आहेत. कवी म्हणतो, समाज कार्याचा आणि त्यांचा सुतराम संबंध नसतो. समाज कार्याचा आणि त्यांचा सुतराम संबंध नसतो. मात्र व्यासपीठ आणि फोटो त्यांचा इरसाल उत्साह दिसतो. मात्र व्यासपीठ आणि फोटो त्यांचा इरसाल उत्साह दिसतो. खुर्ची एवढं प्रेम पुढाऱ्यांनी कुटुंबावरही केलं नाही. अहो, खुर्ची एवढं प्रेम पुढाऱ्यांनी कुटुंबावरही केलं नाही. विकासाची गंगा दूरच, साधं पाणी नळाला आलं नाही. साधं पाणी नळाला आलं. लाच आणि वशिला. लाच आणि वशिला याचंच नाव मेरिट आहे. लाच आणि वशिला याचंच नाव मेरिट आहे. जोडलेलं ग्रुप ऑफिस म्हणजे आगामी नाटकाची स्क्रिप्ट आहे. आगामी नाटकाची स्क्रिप्ट आहे. भ्रष्टाचारी घोटाळ्यांची या क्षणाला वाण नाही. भ्रष्टाचारी घोटाळ्यांची या क्षणाला वाण नाही. देश मोडीत निघाला तरी पुढाऱ्यांना त्याचं भान नाही. देश मोडीत निघाला तरी पुढाऱ्यांना त्याचं भान नाही. काय खावं किती खावं, काय खावं किती खावं याची कुणा सीमा नाही. काय खावं किती खावं याची कुणा सीमा नाही. मेलेल्याच्या टाळूवरील लोणी सुद्धा पुरत नाही. मेलेल्याच्या टाळूवरील लोणी सुद्धा पुरत नाही. यावर कवीनं केलेलं भाष्य असं आहे, दारिद्र्य रेषेने कागदोपत्री बड्या बड्यांना गरीब केले.
दारिद्र्य रेषेने कागदोपत्री बड्या बड्यांना गरीब केले, असली गरीब मात्र मोर्चे काढून फुकट नेले, असली गरीब मात्र मोर्चे काढून फुकट नेले. नेता आणि अभिनेत्यामध्ये तसा फारसा भेद नसतो. नेता आणि अभिनेत्यामध्ये तसा फारसा भेद नसतो. 1,00,000 सूर्यप्रकाशात, 1,00,000 सूर्यप्रकाशात तर एक गडद अंधारात चुना लावतो, तर गडद अंधारात चुना लावतो. पुरावा गोळा करण्यापेक्षा त्यांनी पंचनामाच बदलला होता. पुरावा गोळा करण्यापेक्षा त्यांनी पंचनामाच बदलला होता. कशाला उद्याची चिंता, कशाला उद्याची चिंता. निकाल त्यांच्या खिशात होता, निकाल त्यांच्या खिशात होता. कुंभणानेच घोटाळा केला, कुंभणानेच घोटाळा केला. आजकालच्या घोटाळ्यांचा राजकारण हा धंदा झालाय. जनतेच्या भावभावनांचा घडोघडी सौदा झालाय, जनतेच्या भावभावनांचा घडोघडी सौदा झालाय. हप्ता आणि खंडणीमध्ये तसा फारसा फरक नाही. हप्ता आणि खंडणीमध्ये तसा फारसा फरक नाही. 1,00,000 सूर्यप्रकाशात सुद्धा न्याय देवता नळी राहील, 1,00,000 सूर्यप्रकाशात सुद्धा न्याय देवता नळी राहील. मनासारखं न होणं हाही ईश्वरी संकेत आहे. मनासारखं न होणं हाही ईश्वरी संकेत आहे. काल प्रवाहात आजही राम सुद्धा लंकेत आहे, काल प्रवाहात आजही राम सुद्धा लंकेत आहे. संक्रांतीपेक्षा निवडणुकीत हळदी कुंकवाचा मौसम असतो. संक्रांतीपेक्षा निवडणुकीतच हळदी कुंकवाचा मौसम असतो. सौभाग्याच्या लेण्याचा अतिप्रथम संगम असतो. सौभाग्याच्या लेण्याचा अप्रतिम संगम असतो. हितसंबंध जोपासताना भ्रष्टाचाराचा जन्म होतो. हितसंबंध जोपासताना भ्रष्टाचाराचा जन्म होतो. प्रतिष्ठेच्या गुठ्याखाली क्षणोक्षणी अधर्म होतो, क्षणोक्षणी अधर्म होतो. अलीबाबा 40 चोरांच्या जिथे तिथे लाटा आहेत. अलीबाबा 40 चोरांच्या जिथे तिथे लाटा आहेत. जन्मापासून मृत्यूपर्यंत, जन्मापासून मृत्यूपर्यंत भ्रष्टाचाराच्या पळवाटा आहेत, भ्रष्टाचाराच्या पळवाटा आहेत. सुरेश भट संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये जे गजल सम्राट आणि कविवर्य म्हणून ज्यांचं नाव अजरामर आहे, त्यांचं काही दिवसापूर्वी निधन झालं. गझलकार या नात्यानं त्यांना अनेक रसिक ओळखतात. वयाच्या 17व्या वर्षी त्यांचं निधन झालं. एल्गार नावाचं त्याने गझलचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याशिवाय अनेक पुस्तकं त्यांची गझल या विषयीचीच आहे. रसिको, कविता लिहित असताना मुक्त छंद हा प्रकार असतो, पण गझल अत्यंत अभ्यास करून लिहिली जाते. त्यामध्ये व्याकरण तर अत्यंत महत्वाचं आहे, शिवाय त्या व्यतिरिक्त अनेक नियम असतात. तर कविवर्य सुरेश भट यांनी अनेक गझल लिहिल्या. माझ्या अभ्यासाप्रमाणे कदाचित चुकीचा अभ्यासी असू शकेल. 1000-2000 त्यांनी गझल लिहिलेल्या आहेत. त्यांच्या एका गझलची 4 ओळी इथे मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर एक गझल इथं गायली जाईल. कविवर्य सुरेश भट म्हणतात, इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते.
तितुकेच मला जाताना सरणावर कळले होते, मृत्यूने सुटका केली जगण्याने छळले होते, मृत्यूने सुटका केली जगण्याने छळले होते. ही पाषाणांची दुनिया बोलून बदलली नाही, ही पाषाणांची दुनिया बोलून बदलली नाही. मी इथे बहर शब्दांचे नुसतेच उधळले होते, मी इथे बहर शब्दांचे नुसतेच उधळले होते. कवीचं जे रचना आहे, जी मांडणी आहे, ती समयासाठी असते. त्यातून आलेले अनुभव त्यांना असं वाटलं की सरणावर गेल्यानंतर काळजी मृत्यूतून सुटका झाले, फार बरं झालं. फार मोठा गरीब इथे आहे, सर्व काही सांगत बसत नाही. पण त्यांनी या गजल लिहिल्या, त्या गजलमधील काही भाग, त्यातील एक दोन अशा ओळी घेऊन एक दुसरं त्यांचं काव्य तयार केलेलं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. त्यांचंच काव्य आहे. जसं वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात, त्या सर्व फुलांचा एक गुच्छ केला तर सुगंधात तसा काहीसा फरक पडत नाही, उलट ते अत्यंत सुंदर आणि मोहक वाटतं. तसंच त्याच्या गजलातील काही दोन दोन ओळी एक एक ओळी आम्ही इथे एकत्र घेतलेल्या आहे. आणि त्या गजलचं गायन आमच्या कार्यक्रमाच्या सहनिर्मिका सौ खांडके तिथं गायन करत आहे. त्या गायनानंतर एका चावडीमध्ये या कार्यक्रमाची सांगता होईल. अत्यंत शांतपणे आपण बराच वेळ हा कार्यक्रम ऐकला. आपली तालीम महत्वाची आहे, त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरील भाव आम्ही लक्षात घेत होतो. प्रत्येक चावडी तुम्हाला पाहूनच आम्ही लिहिली होती आणि तुम्हाला पाहूनच ही सादर केली गेली. यानंतर सौ कीर्ती खांडके. अद्यापही सूर्याला माझा सराव नाही, अद्यापही पुरेसा हा खोल ठाव नाही. काळीज पिसुनी माझे येथे बैसलो मी, आता भल्या भल्यांच्या हातात डाव नाही. देखावे बघण्याचे वयनी भूल गेले, रंगावरी फुलण्याचे वयनी भूल गेले, उडून रंग उरले फिकट संग, नावगाव पुसण्याचे वयनी भूल गेले. आता जगायचे असे माझे किती क्षण राहिले, माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले. अद्यापही सूर्याला माझा सराव नाही, अद्यापही पुरेसा हा खोल ठाव नाही. कविवर्य सुरेश भट यांच्या गजलमधूनही आणि त्यांना आमच्या कलाकारांच्या सह एक आदरांजली वाहिली होती. त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता बरोबरच त्या चारोळी लिहिण्याच्या पाठीमागे रसिक खास उद्देश असतो. त्याविषयीची चारोळी, माझी प्रत्येक चारोळी ही रसिकांसाठी लिहिलेली होती. माझी प्रत्येक चारोळी ही रसिकांसाठी लिहिलेली होती. मनाच्या गाभाऱ्यातून
ती भैरवी गायली होती, मनाच्या गाभाऱ्यातून ती भैरवी. यांचा नगरपालिकेच्या वतीने सत्कार आमच्या नगरपालिकेच्या वतीने सत्कार आमचे व्याकरण समिती प्रमुख सुरेश पाटील हे त्यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करतील.